कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करत 50 लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 20 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे। शनिवारी भरदिवसा कांदा मार्केट समोर कांदा व्यापारी समीर शेख आणि त्यांच्या बंधूंवर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला करत 50 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती। या हल्ल्यामध्ये व्यापारी शेख हे गंभीर जखमी झाले होते। या घटनेचे गांभीर्य बघता पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास आदेश दिले होते। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करत 4 आरोपींना राहुरी येथून तर एका आरोपीला अहमदनगरमधून अटक केली आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हवालांचा समावेश असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुबारक अत्तार, सुनील माळी, अक्षय बाजकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाट यांचा समावेश आहे। तर मुबारक अत्तार हे व्यापारी शेख यांच्याकडे कामाला होते। मात्र दोघांमध्ये वाद झाल्यामुळे व्यापारी शेख याने हमाल अत्तार याला कामावरून काढून टाकले होते। दरम्यान हमाल अत्तार आणि त्याचा मित्र हमाल संजय चव्हाण यांनी व्यापारी शेख यांना लुटण्याचा प्लॅन आखला आणि फरार असलेल्या सहकाऱ्यांना हाताशी धरत हल्ला चढवला असल्याचं कबूल केलं आहे। यामध्ये पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून फरार असलेल्या 5 जणांचा शोध पोलीस घेत आहेत। तर या संपूर्ण कारवाईविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक सांगितले। अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या इस्मांनी त्यांच्यासमोर कार आडवी लावली। त्यानंतर कार थांबल्यानंतर 2 इसम मोटरसायकलवरती आले। अशा 6 इस्मांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं 50 लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती। घटना व्यापाऱ्यासंदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं। या गुन्ह्यामध्ये एकूण 10 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यापैकी राहुरी येथील सुनील छबू माळी, अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तार अशा 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 20,50,000 रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे हमाल काम करतात त्यातील 3 हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे। व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल 112 यावरती माहिती कळवणे आवश्यक आहे। एस नाना मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर।